हॅलो फ्रेंड्स, मी आलेली आहे परत तुमच्यासोबत कंटिन्यू करण्यासाठी. तर आजच्या ब्लॉग्समध्ये आपण पाहणार आहोत की आम्ही रुकोला हॉस्पिटलमध्ये घेऊन आलेलो आहे त्याच्या डोळ्याच्या ट्रीटमेंटसाठी. तर आम्ही आधी खूप हॉस्पिटल केलेले आहेत त्याची ट्रीटमेंट डोळ्याची, पण तरीही माझ्या मम्मीच्या भाभीने आम्हाला इकडचा ॲड्रेस दिलेला आहे. डोळ्यांचंच म्हणजे बच्चूचा हॉस्पिटल आहे हा पण. तर हा हॉस्पिटल हजी अलीच्या समोर आहे, SRCC म्हणून हॉस्पिटल. तर चला पाहूयात, इथे आहे मेडिकल. तर आम्हाला OPD नंबर 3मध्ये जायचं आहे. निपा टक्कर म्हणून डॉक्टरचं नाव आहे. तर मम्मी आणि रोको तिथे बसलेले आहेत. मी काहीतरी कामानिमित्ताने बाहेर गेलेली, तर त्यामुळे म्हटलं थोडीशी शूटिंग करून घ्यावी. कारण की आधी माझ्याकडे रोको होता त्यामुळे शूटिंग करू नाही शकली मी. पण काय माहिती अलाउड आहे का नाही, तरी मी करते शूटिंग. मम्मी आणि रोको इथे बसलेले होते. तर आम्ही रिसेप्शनला जाऊन फॉर्म वगैरे भरून आलेली, तर रोको काय थांबत नव्हता, रडत होता. त्यामुळे आता आम्ही थोड्या वेळाने फीडिंग रूममध्ये जाणार आहे. तर चला पाहूयात फीडिंग रूममध्ये जाण्याचा प्रवास. तर फीडिंग रूम तुम्ही बघू शकता, खूप मस्तपैकी डेकोरेशन केलेलं आहे की म्हणजे लहान मुलांना करमेल असं फीडिंग रूम आहे. बटरफ्लायज वगैरे लावलेला आहे. तर तर आता रोको इथे मस्तपैकी झोपलेला आहे बघा, तोंडात हात घालत आहे. त्यामुळे आता डॉक्टर तर अजून आले नव्हते, त्यामुळे मग आम्ही म्हटलं की थोडा वेळ इथंच टाईमपास करावा. त्यामुळे मी थोडेसे फोटोशूट वगैरे केले. आणि तर तरी पण आम्हाला उशीर होईल, त्यामुळे म्हटलं आता डॉक्टरांकडे जावं. पण तरी पण रोको काय थांबत नव्हता, म्हणून मी त्याला घेऊन फिरत होते. तर तिथे आता आम्ही बोलत उभे होते तोपर्यंत आम्हाला डॉक्टरांचा कॉल आला. तर आम्ही डॉक्टरांना भेटून आल्याच्या नंतर माझी आधीची शूटिंग बाकी होती की सचिन तेंडुलकर यांनी या हॉस्पिटलला डोनेशन दिलेलं आहे. त्यामुळे मी ही शूटिंग करण्यासाठी आठवणीने पुन्हा इथे आलेली, कारण की माझ्या भाऊचा फेवरेट प्लेयर आहे, त्याला खूप आवडतो. त्यामुळे मी शूटिंग करायला पुन्हा आलेली. तर आम्ही आता निघालो, कारण की रोको काय थांबणार नाही, रडायला लागल्यावरती खूप रडतो. त्यामुळे आम्ही म्हटलं लवकरात लवकर घरी निघावं. पण महालक्ष्मी टेम्पल वगैरे इथे जवळच आहे, तर आम्ही ठरवलं की थोडंसं दर्शन वगैरे करून जावं. तर बघूया, आता प्रयत्न तर करू की महालक्ष्मी हजी अलीचं दर्शन आम्हाला भेटतं का. रोको जर थांबला तेवढा वेळ तर आम्ही जाऊ महालक्ष्मीला दर्शन वगैरे घ्यायला. तर तिकडचंही तुम्हाला आम्ही व्लॉग दाखवते. तर चला, आता आम्ही हॉस्पिटलच्या बाहेर तर निघालेलो आहे. तर आता टॅक्सी वगैरे आम्हाला रोडवरनंच मिळेल. मम्मी बोलते की हॉस्पिटलमध्ये गार वाटत होतं, बाहेर आलं तर खूप गरम व्हायला लागले. तर खरंचच आतमध्ये AC होती त्यामुळे खूप भारी वाटत होतं, पण बाहेर खूप गरम होतं आहे. रोकोला गरम काही सहन होणार नाही, त्यामुळे आम्ही ठरवलं की महालक्ष्मीला वगैरे जायचं नाही. तर आमचं कॅन्सल झालेलं आहे, कारण की तो रडायला लागल्यावरती शांत बसणार नाही. तर आता आम्ही निघालो आहे टॅक्सी करून भायखळा स्टेशनला, कारण की ही लाईन वेस्टर्न लाईन पडते, तर आम्हाला 3 ट्रेन चेंज करावे लागेल. त्यामुळे आम्ही भायखळा स्टेशनवरनं आम्हाला कुर्ल्यानंतर आम्ही चेंज करू शकतो 2 ट्रेनमध्ये. तर आता आम्ही पोचलेलो आहे महालक्ष्मी स्टेशनजवळ. तर आम्हाला इथे ट्रॉफिक लागलेलं आहे, तर तुम्ही बघू शकता मुंबईची ट्रॉफिक. तर आता किती वेळ लागतो आम्हाला काय माहिती घरी पोचायला. तर आता आम्ही सध्या तर आता टॅक्सीमध्येच आहे, ट्रॉफिकमध्ये फसलेलो आहे. तर पण भारी वाटते बाहेरचं नजारा बघायला. आणि आता थोडीफार ट्रॅफिक कमी होत चाललेली आहे. इकडचे आता आहे पावसाचं वातावरण, तर काय वाटत नाही आहे, खूपच मस्त आहे, हवा वगैरे येत आहे. त्यामुळे आता आम्ही पोचलेलो आहे भायखळा स्टेशनला. आता ट्रेन आम्हाला वाशीची भेटली तर आम्ही जागा भेटेल आम्हाला बसण्यासाठी, कारण की आत्ता टायमिंग झालेला आहे, तर खूप गर्दी भेटेल आम्हाला. तर कुर्ल्यामध्ये आम्हाला उतरायला भेटणार नाही, तर आम्ही ठरवलं की विटीला जावं आणि तिथनं वाशी ट्रेन पकडून घरी जावं. तर आमचा रोको वैतागला आहे बघा, कसं डोक्याला हात लावलेला आहे,
खूप वैतागला आहे, तो टेन्शनमध्ये आलेला आहे. तर आता आम्ही ट्रेनमध्ये चढलेलो आहे, तर तुम्ही बघा किती गर्दी झालेली आहे. पण रोको शांत आहे, रडत तर नाही आहे अजून, कारण की आता थोड्या वेळामध्येच कुर्ला येणार आहे. तर आता खूप गर्दी झालेली आहे, उतरायला आता खूप मला टेन्शन आलेलं आहे, धक्केबुक्के खूप होईल. पण आता स्टेशन तर पण आता काय करू नाही शकत. चढलेलो तर आम्ही होतोच. आम्ही हँडिकॅपमध्ये चढलो पाहिजे होतं, कारण की त्यामध्ये गर्दी नसते. तर आता स्टेशन आलेलं आहे, आम्ही सावकाशपणे उतरलेलो आहे प्लॅटफॉर्मवरती. तर काय व्यवस्थित उतरलो, काय धक्केबुक्के जास्त एवढी झाली नाही. बाळ होतं म्हणून आम्हाला जागा भेटली उतरायला. तर लोकं पण शांत आहे. तर चला व्यवस्थित आम्ही पोचलेलो आहे. आता एवढा मोठा ब्रिज चढून आता मम्मी खूप वैतागली. मम्मी बोलली आता मी थकली, तू ह्याला घे. तर आता मी रोकोला घेणार आहे. तर थोड्या वेळासाठी आता मी शूटिंग नाही करू शकत, कारण की प्लॅटफॉर्मवरती पण खूप गर्दी आहे. तर त्यामुळे मला बाळाला घेतल्यानंतर काही शूटिंग वगैरे काढता जमणार नाही. त्यामुळे आता आम्ही इथे ट्रेनची वाट बघत बसलेलो आहे. ट्रेन खूप उशिरा आहे. मम्मीचं पण डोकं खूप दुखत आहे, रोको रडत आहे. त्यामुळे मी घरपर्यंत पोचण्याच्या प्रवासाची शूटिंग नाही करू शकले. तर तुम्ही माझ्यासोबत असंच कंटिन्यू करत राहा आणि मला सपोर्ट करा, लाईक शेअर सबस्क्राईब करा. बाय.